इकडे कनेरी आहे. कनेरीचे पण मस्त कलर आहे, एक व्हाईटमध्ये आहे. त्यानंतर हे दोन कलर पण खूप छान आहेत. फायनली गाडी निघाले, टेन्शन गेला डोक्याचा. कधीपासून गाडी तिकडे खचली होती. नमस्कार मंडळी, कोकर आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आत्ता आपण आलो आहे धारवलीमध्ये. धारवली गावामध्ये नर्सरी आहे, कदम नर्सरी. तर नर्सरीमध्ये आपण आलो आहे. आता इथे येण्याचं कारण म्हणजे आपल्याला झाडं बघायची आहेत. आपल्या शेजारचा जो प्लॉट आहे अनिकेत परबळकर दादाचा प्लॉट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला झाडांची लागवड करायची आहे. आंबा म्हणा, त्यानंतर अनेक झाडांची लागवड करायची आहे. फळझाडं, फुलझाडं यांची लागवड करायची आहे आपल्याला. तर त्यासाठी आपण इकडे झाडं सिलेक्ट करायला आलो आहे, म्हणजे झाडं बघायला आलो आहे. निघणार आपण पाऊस पडता घेऊन जाऊ. आता तर तिकडे खड्डे मारायचं काम चालू आहे आणि आता आज आपण इकडे आलो आहे. तर आपण झाडं बघूया, झाडं कशी आहेत, कोणती आपल्याला झाडं न्यायची आहेत. त्यानंतरला त्यांचा कॉस्टिंग रेट वगैरे सगळं काढून घेऊया इथे. कारण इथे येण्याचं कारण म्हणजे काय, मी अगोदर पण इथून झाडं नेली होती आणि मला रिझल्ट चांगला मिळाला आहे. त्याच्यामुळे इथं मी पुन्हा आलो आहे आणि बघूया आता झाडं आपण कशी आहेत, काय आहेत ते. त्यानंतरला सरांकडून थोडीफार माहिती घेऊया झाडांबद्दल, कोणती झाडं लावल्याने कसं काय रिझल्ट मिळेल, कोणता झाड किती वर्षात बाजेल वगैरे कसं काय ते आपण घेऊया. त्यांच्याकडून माहिती घेऊया त्याची. आणि चला आता बघूया. इकडे बघा, ही सगळी कलमाची झाडं आहेत, म्हणजे आंब्याची आहेत. खूप प्रकारची झाडं इकडे आपल्याला मिळतील. तर बघूया. आजचं वातावरण पण खूप छान आहे. वरती ढग आले नाही आहेत, पाऊस अजूनसुद्धा पडला नाही आहे. बघू शकता ब्लॅकबेरीचं झाड आहे. इकडे हा चाफा आहे, पिवळा चाफा, म्हणजे आपण सोनचाफा झाला म्हणतो तो वाला आहे. आणि आणखी इकडे खूप सारी झाडं आहेत. इकडे बोरीचं झाड सुद्धा, बोरीवर बोरं पण झाली आहेत. पण फणस नेले होते घरी. तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती जा आणि शॉर्ट व्हिडिओवरती नक्की बघा. 2 प्रकारचे आपण फणस नेले होते, एक प्रकाशचंद्र नावाचा आणि एक व्हिएतनाम सुपर. असे म्हणजे लवकर येणारे आहेत ते फणस, कमी वयामध्ये येणारे आहेत. तर छान आहेत. इथूनच नेले होते आणि ग्रोथ चांगली आहे त्यांची. त्यानंतर एक लिंबूचा झाड नेला होता त्याला. तर मी घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवेनच, किंवा आपल्या पुढची जी व्हिडिओ आहे, शॉर्ट व्हिडिओ त्या लिंबाबद्दलची, ते तुम्ही नक्की बघा. त्याची ग्रोथ एवढी छान झाली आहे ना, की आता त्याच्यावरती जवळजवळ 30 एक लिंबू जरी असेल, 20-30 लिंबू असतील. आणि खूप छान झालं आहे लिंबूचं झाड. 1 महिन्यात त्यांनी छान ग्रोथ घेतली होती आणि जवळजवळ 2-3 महिने त्याला झाले असतील. खूप छान आहे तो झाड. इकडच्या झाडांचा रिझल्ट मला छान भेटला म्हणून मी इथं आलो आहे. 700 रुपये आणि हे 800 रुपये आणि हे 550 पाठीमागे. डबल जाती ते डबल जाते. त्याचे कुठे नावं लिहिली आहेत, फक्त गेलेली असतील. नीलम काय 1-2च असतील. सिंधू आहे तिथे, बारमाही तो आहे, तोतापुरी आहे, छोटी आहेत तोतापुरीची. ती 550ची आहे. हा आपला हे ATM, थायलंड ATM बोलतात ना, तो. हां, बारमाही असतो ना तो पण. तो पण बारमाही. आवळा आहे, तो पेरू आहे, हा सीताफळ आहे, हा लाल चाप आहे. सगळी फळझाड आहेत, बघू शकता. इकडं पेरू, आवळा, सीताफळ. इकडे ही जांभळीची आहेत सगळी शेवटपर्यंत. आणि इकडे पण आंब्याचे आहेत, बरीचशी व्हरायटी. आणि इकडे फुलझाड आहेत, बघू शकता. जास्वंदी आहे, छान कलरमध्ये. इकडे कागदी फुल पण आहे, बघू शकता. मस्त कलर आहेत जास्वंदीचा. इकडे पपई आहेत, इकडे शेवगा. नंतरला इकडे कनेरी आहे. कनेरीचे पण मस्त कलर आहे, एक व्हाईटमध्ये आहे. त्यानंतर हे 2 कलर पण खूप छान आहेत. ही शोची झाड आहेत, फुलझाड बघू शकता. इकडे ही लिंबूची आहेत.
इकडे फणस आहे, इकडे आणखी लिंबू, म्हणजे लिंबूमध्ये पण प्रकार आहेत. तर आता झाडं वगैरे सगळे बघून झालेले आहेत. त्यानंतर झाडं सिलेक्ट केलीत आपण कोणती कोणती घ्यायची. त्यानंतरला आता आंब्याच्या झाडामध्ये पण बघितलं खूप सारे प्रकार असतात, आपल्याला माहिती असणारे पण, आणि आणखी सरांनी सांगितले ते पण प्रकार ते आपण बघितलेत, त्यांचे कॉस्टिंग काढलेले आहे. त्यानंतर आता आपला खड्डे वगैरे मारून झाले, एकदा का पाऊस पडला की आपण झाडं घेऊन जाऊ इथून, त्यानंतर झाडांची लागवड करू. 2000 years later. तर नमस्कार मंडळी, परवाचाच व्हिडिओ आपण कंटिन्यू करतोय. आपण झाडं बघायला आलेलो नर्सरीमध्ये, धारवलीमध्ये. आता आपण तिकडेच आलो आहे, पण आता झाडं न्यायला आलो आहे. एक 4 दिवस अगोदर आलो होतो आपण, आणि 4 दिवस अगोदर सगळा सुक्का होता, आणि 4 दिवसानंतर आज पूर्ण पावसाने सगळा भिजलेला आहे. पावसाचं आगमनसुद्धा झालेलं आहे, आणि त्याच्यामुळे आपण झाडांचं आता न्यायला आलो आहे. खड्डे वगैरे मारून आपले झालेत. तो व्हिडिओ तुम्हाला घरी गेल्यानंतर मी दाखवतो. त्यानंतर आता झाडं जी सिलेक्ट केली होती ती आपण घेऊन जाणार आहोत. बघू शकता इकडे टेम्पो पण आलेला आहे, टेम्पोसोबत भाई पण आहे. आणि आता ही सगळी झाडं आहेत जी आपण सिलेक्ट केली, ती झाडं आपण घेऊन जाऊ. ही सगळी आंब्याची झाडं आहेत, याच्यामध्ये एक आहेत, बघू शकता. बरेच प्रकारची झाडं आपण सिलेक्ट केली तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. तर आता आपण झाडं भरूया आणि घेऊन जाऊया. तिथं आतमध्ये टाकायला सांगू का काय, बाहेरच पडेल ठेवूया. तुमचाच माणूस आहे. तर आता तुम्ही बघितलं असेल, कंटिन्यू व्हिडिओ चालू आहे आपली. तर झाडं काढायचं काम चालूच आहे. आता नारळाची पण काढली, जे चालूच आहे. त्यानंतरला इकडे ह्या साईडला पण अर्धी झाडं ठेवलेत त्यांनी शेतामध्ये. ही मोठ्यातली झाडं आहेत, केसर पायर वगैरे इकडे आहेत, सो ते इकडून घेऊन येतात. त्यानंतरला नारळाची पण बघू शकता, नारळाची घेऊन घेत, इकडे पण काढायचं काम चालू आहे. इकडे ही नारळाची झाडं आहेत, नारळ सुपारी पण आहे. बघू शकता आता ऑलमोस्ट गाडी भरले. इकडे थोडी झाडं राहतील आणि काही झाडं मला वाटतं नेक्स्ट ट्रिपला आणायला लागतील. ही एवढी जातील, आणखी झाडं आहेत ना भाई. बघूया आता किती होतात. ते कोकमाचे पण 5 आहेत. बघू शकता आता केसरची झाडं त्यांनी आणले आंब्यामध्ये. हां, हे केसरचे आहेत भाई. आणि इकडे कोकम. आणि आता गाडी फुल झाली, बघू शकता अर्धी झाडं बाकी आहेत. चला जाऊया. कसरत आहे. निघालो आपण झाडं घेऊन साखरीला. आणि इकडे काका बघा, काका काय करा, इकडे भाई. चलो
फिर आता आलोय आपण इकडे. झाडं उतरवून घेऊ आता. बघू शकता बोरिंग मधून तुम्ही खाली आहे ना पाणी? हाय पाणी. आपल्याला पण मारायला लागणार. नाजूक जीव बारकाचा सुटलाय. आता पुन्हा इकडे आलो आपण. गाडी खाली केल्यानंतर पुन्हा गाडी भरायला आलोय. बघू शकता पुन्हा एकदा गाडी भरायचं काम चालू झालंय. काठी मोडती दादा. तर मंडळी, आपण ज्या नर्सरीतून झाडं घेऊन चाललो आहे त्या नर्सरीचा एक्झॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला हवा असेल तर आपण इथं आता बोर्डाजवळ आहोत. तर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर नोट करून घेऊ शकता. बघू शकता कदम नर्सरी, म्हणजे सगळ्या प्रकारची इथं झाडे योग्य दरात मिळतील. नंतर इकडे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. जर तुम्हाला झाडं हवी असेल तर तुम्ही नक्की इकडे व्हिजिट करू शकता. तर आपली पण झाडं आता बहुतेक झालेली आहेत भरून. ती आपण घेऊया आणि जाऊया. आता बघू शकता आपली दुसरी पण गाडी भरून गेलेली आहे आणि आता आपण बाईकवर चाललो आहे. बघू शकता भाव पण येतात तिकडे. Yeah. फायनली गाडी निघाले. टेन्शन गेला डोक्याचा. कधीपासून गाडी तिकडे खचली होती आणि आता गाडी गेलेली आहे, म्हणजे झाडं वगैरे उतरली आणि गाडी गेलेली आहे. जाताना बघितले असेल तुम्ही, अडकले होते चिखलामध्ये. काय आता निघाली खूप प्रयत्नानंतर. इकडे झाडं ठेवलेले आहेत, बघू शकता त्या साईडला आहेत. झाडं वगैरे आणून झालेत. आता झाडं लागवडीचा ब्लॉग आपला दुसरा असेल, सो हा ब्लॉग आपण इथेच एंड करतो आहे.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर हा व्हिडिओला आपल्याला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि भेटू आता अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.